नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी साडीची स्टिचिंग पाहणार आहोत. याची कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेला आहे. तर आपण स्टिचिंग करणार आहोत. स्टिचिंग करण्यासाठी आपल्याला अस्तर जे आपण कटिंग करून घेतलेलं आहे पायाकडील, तर ते अस्तर आपण बॉटमच्या साईडने सिंगल फोल्ड करून घेणार आहोत. या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपण साडीचा इथे कपडा घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला अस्तर या पद्धतीने ठेवायचं आहे. जे आपण साईड फोल्ड केली ती आतल्या बाजूला जाईल. या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. वरती आपल्याला कमरेच्या साईडने प्लेट्स द्यायचे आहेत, पण त्याआधी आपल्याला दोन्ही बाजूनी इथे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आता जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीनेच आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेणार आहोत. आता ही कमरेकडील साईड आहे, तर दोन्ही साईड बघा, अस्तरची आणि साडीची साईड एकमेकांवर ठेवून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा, इथे आपल्याला उरलेला आपण एक्स्ट्रा जे घेतलेला आहे हे कापड, या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत. वरती 1 इंचापर्यंत आपल्याला सोडायचं आहे आणि नंतर आपण या पद्धतीने प्लेट्स टाकून घेऊ. आता जितक्या प्लेट्स इथे बसतील तितक्या आपण टाकून घेणार आहोत. तर बघा, एका बाजूने आपण इथे प्लेट्स टाकून शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत प्लेट्स. या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील इथे या प्लेट्सना शिलाई टाकून घेऊ. इथे 5 ते 6 प्लेट्स येतील इतकंच आपण इथे कापड एक्स्ट्रा घेतलं होतं. आता इथे दोन्ही बाजूने आपण शिलाई करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. हे पहा. त्यानंतर आपण पदर तयार करून घेऊ. तर हा पदर आहे. पदराच्या एका बाजूला बघा काठ आहे आणि एका बाजूला काठ नाही आहे, तर तिथे मी ही गोल्डन पट्टी लावणार आहे. बघा, ही लेस आहे. तर त्याआधी मी ते डबल फोल्ड करून शिलाई करून घेणार आहे या पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला पूर्ण डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. किनारीला देखील नंतर मी डबल फोल्ड करून शिलाई करून घेणार आहे. आता त्यावर आपल्याला ही गोल्डन पट्टी लावून घ्यायची आहे. तुम्ही नाही लावलात तरी हरकत नाही. माझ्याकडे ही लेस होती म्हणून मी लावून घेत आहे. त्यानंतर पदराची जी किनारी आहे ती मी नंतर फोल्ड करून घेणार आहे. आता आपण लेसच्या दुसऱ्या बाजूने देखील शिलाई करून घेऊ. आता पदराची तिरकस साईड आहे तिथे आपल्याला सुना देऊन घ्यायच्या आहेत. तर पहिले सुरुवातीला बघा, इथे मी 1 ते 1.5 इंच अंतर सोडून पुढे प्लेट्स देणार आहे. या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण पदराला इथे प्लेट्स दिलेल्या आहेत. आता आपण जे 2 पार्ट तयार करून घेतले त्यामध्ये कुठलाही एक पार्ट तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पदर या पद्धतीने ठेवायचा आहे. आता इथे दोघांची पण सरळ बाजू माझ्या दिशेने आहे. पदर आहे त्याची देखील सरळ बाजू माझ्या दिशेने आहे आणि पायासाठी जो आपण बेस तयार केला त्याची देखील इथे सरळ बाजू माझ्या दिशेने आहे. आता यावरती आपल्याला बघा, जे आकारामध्ये आपण पदर ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. वरती बघा, तुम्ही पाहू शकता 1.5 इंच किंवा 1 इंचापर्यंत इथे मी मार्जिन सोडलेलं आहे. आपण इथे नेफा लावणार आहोत त्यासाठी इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपण पदर अटॅच करून घेतलेला आहे. आता आपण याच पार्टला, म्हणजे हा जो पाय आहे त्याच पार्टला आपल्याला पुढील काष्टा देखील जोडून घ्यायचा आहे. तर हा जो काष्टा आहे त्याच्या प्लेट्स आपल्याला या पद्धतीने आतल्या साईडला करायच्या आहेत आणि आपल्याला बघा या पद्धतीने इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. इथे पायापर्यंत हा जो काष्टा आहे तो आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे. तर इथे
काष्टाची उंची थोडी वाढत असेल तर तुम्ही ते छोटीशी प्लेट्स इथे देऊ शकता. इथे देखील आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बघा इथे मी काष्टा या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे. आता इथे मी सध्या टाचणी लावून घेते, नंतर तो कसा अटॅच करायचा ते पुढे मी सांगणार आहे. तर या पायाला आपल्याला काष्टा आणि पदर इथे जोडून झालेला आहे. आता आपल्याला मागचा काष्टा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी काष्टाला प्लेट्स नंतर देणार आहे. आधी मी तो दुसरा जो पाया आहे त्याला जोडून घेणार आहे. तर बघा इथे देखील आपल्याला काष्टाची सरळ बाजू आणि पायाकडे जो पार्ट आहे त्याची देखील सरळ बाजू मी माझ्या दिशेने ठेवलेली आहे. आता या पद्धतीने मी इथे जे आकार देऊन घेते. आता आकार दिल्यानंतर आपण इथे कटिंग करून घेऊ. हे पहा, त्यानंतर आपल्याला पायाची सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून त्यावरती आपल्याला या पद्धतीने हा मागचा काष्टा ठेवायचा आहे. बघा पायाची पण सरळ बाजू माझ्या दिशेने आहे आणि काष्टाची देखील सरळ बाजू माझ्या दिशेनेच आहे. आता आपल्याला इथे अर्धा इंचचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. जे आकारापर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत. या प्लेट्स आपल्याला कमरेच्या साईडने फोल्ड होतील या पद्धतीने टाकायचे आहे. या पद्धतीने जितक्या प्लेट्स बसतील आपल्याला तितक्या इथे टाकून घ्यायच्या आहेत. अंदाज येण्यासाठी आपल्याला खालचा जो बॉटम आहे तो या पद्धतीने इथे पिन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण किती प्लेट्स इथे बसणार आहे. ते बघा इथे वरच्या बाजूला फक्त मी प्लेट्स दिलेल्या आहेत आणि जो बॉर्डर आहे, काठ आहे, ते आपण सरळच इथे अटॅच केलेले आहे. आता इथे आपल्याला या पद्धतीने आपण इथे काष्टा जोडल्यानंतर इथे आपल्याला आता ह्या प्लेट्स आपण इथे देऊन घेऊ. बघा 2 किंवा 3 प्लेट्स इथे बसतील तर ते आपल्याला इथे या पद्धतीने द्यायचे आहेत. आता इथे मी सध्या टाचणी लावून घेते व्यवस्थित प्लेट्स देऊन आणि नंतर मग इथे शिलाई करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला जो आपण पदर आणि पुढील काष्टा जॉईन केला तो पार्ट इथे आपल्याला घ्यायचा आहे. पदर आपल्याला मध्ये सेंटरला ठेवायचा आहे आणि पुढील जो काष्टा आहे तो देखील या पद्धतीने आपल्याला फिरवून ठेवायचा आहे. आता आपल्याला दुसरा जो पाय आहे तो यावर ठेवून इथे फक्त जे आकारापर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे. तसंच आपण दुसऱ्या बाजून देखील जे आकारापर्यंत शिलाई करून घेणार आहोत. इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आणि पदर जे आहे ते मध्ये येत असेल तर आपल्याला या पद्धतीने हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते शिलाईमध्ये येणार नाही. या साडीचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. आता बघा दोन्ही जे आकारामध्ये आपण इथे शिलाई करून घेतली. आता जो जे आकार आहे तो आपल्याला सेंटरला घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढचा जो काष्टा आणि पदर आहे तो आपल्याला व्यवस्थित वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे पायांना या पद्धतीने आपण टीप टाकून घेणार आहोत. इथे मी अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप टाकून घेणार आहे. इथे देखील तुम्ही डबल टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कटिंग करून घेत आहे. तर बघा इथे आपण पायानं टिप टाकून घेतलेली आहे. आता आपण साडी सरळ करून घेऊ. साडी सरळ केल्यानंतर बघा सेंटरपासून 2 इंचापर्यंत पुढे आपल्याला अंतर घ्यायचं आहे. म्हणजे आपण जिथून काष्टा जॉईन केला तिथून आपल्याला पुढे 2 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा काष्टा इथे पिन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा मी इथे शिलाई करून घेते. त्यानंतर आपण मागचा काष्टा देखील जोडून घ्यायचा आहे.
बघा इथे प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. हा जो काष्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित सेंटरला या पद्धतीने इथे बघा जोडून घ्यायचा आहे. इथे आपले दोन्ही काष्ट जोडून झालेले आहेत. आता आपण कंबर इथे मोजून घेऊ. तर इथे 13 इंच कंबर आहे. तर आपल्याला इथे बेल्ट तयार करायचा आहे. बेल्टसाठी इथे मी काठच यूज केलेला आहे बघा. तर त्याला मी इथे अस्तर जोडून घेतलेला आहे. आता याची जी उंची आहे ती इथे 5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ते आपण इथे हा बेल्ट फोल्ड करून चेक करू. तर बघा इथे 13 इंच कंबर होती, त्यामध्ये मी 1 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला म्हणजे 13 इंचवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून मी इथे शिलाई करून घेणार आहे. ही जी शिलाई आहे ती दोरी टाकण्यासाठी नंतर थोडीशी उसवून घेणार आहोत. आता इथे शिलाई दिल्यानंतर बघा दोन्ही बाजूला आपल्याला या पद्धतीने एक कापड इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हा बेल्ट आपण सरळ करून घेऊ बघा. आता बघा एका बाजूला इथे किनारी आहे. आता इथे जी प्लेट्स आहेत जे आपल्याला 1.5 इंच अंदाजे मार्किंग करायचे आहे आणि हा जो बेल्टचा सेंटर आहे तो आपल्याला या मार्किंगवर ठेवायचा आहे. बघा किनारी नाही आहे तो भाग इथे मी बेल्टचा जोडून घेणार आहे साडीला. या पद्धतीने मी ते टाचणी लावून चेक करते की आपल्याला हा बेल्ट व्यवस्थित पुरत आहे की नाही. तिथे हा बेल्ट व्यवस्थित पुरत आहे हे पहा. आता आपण इथे शिलाई करून घेऊ. इथे देखील आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण हा बेल्ट जोडून घेणार आहोत. इथे देखील कंबरच्या साईडला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे हा जो जोडलेला भाग आहे तो या पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून त्यावर आपल्याला ही बेल्टची किनारी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर ही शाही मस्तानी साडी आहे बघा. जर तुम्हाला इथे राजलक्ष्मी करायची आहे तर तुम्ही या पद्धतीने ह्या प्लेट्स इथे फोल्ड करून घ्यायच्या आहे. हे बघा प्रत्येक प्लेटचा कॉर्नर आपल्याला बाहेरच्या दिशेने काढायचा आहे बघा या पद्धतीने आणि पिन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पिनं लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण 4 पदरी धागा घेऊन इथे आपल्याला टाका मारून घ्यायचा आहे. हे बघा इथे प्रत्येक प्लेट्सला आपल्याला टाका मारून आतल्या बाजूने लॉक करायचा आहे. तर इथे या पद्धतीने राजलक्ष्मी साडी आपण तयार केलेली आहे आणि या साडीच्या पदराला देखील इथे मी प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत आणि टाका देऊन घेतलेला आहे. हे बघा तर या पद्धतीने तुम्ही 4 वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी साडी स्टिच करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.